प्रोटीन दीज डेज इज अ न्यू बझवर्ड. बऱ्याचशा ज्या एन्क्वायरीज येतात होलसम गोल्समध्ये ते आयदर हाय प्रोटीन डाएटवर असतात, प्रोटीन सप्लिमेंट्सवरती असतात, किंवा त्यांना होलसम गोल्स थ्रू हाय प्रोटीन डाएट सबस्क्राईब करायचं असतं. तर हे हाय प्रोटीन डाएट घेताना मला फक्त प्रत्येकाला एक स्टॅच्युटरी वॉर्निंग द्यावीशी वाटते. जेव्हा पण तुम्ही हाय प्रोटीन डाएटवर आहात त्याला हायड्रेशन मेंटेन करा. त्याचं कारण आपण बघूयात. तुम्ही प्रोटीन खाता, त्याबरोबर युअर बॉडी ब्रेक्स डाऊन प्रोटीन इंटू अमायनो ॲसिड्स. ड्युरिंग दिस जे नायट्रोजिनस वेस्ट असतं ते प्रोड्यूस होतं. युअर किडनीज फिल्टर आउट दिस वेस्ट थ्रू युरिन. अँड वेन यू ईट अ लॉट ऑफ प्रोटीन युअर रिनल वर्कलोड इन्क्रीजेस. म्हणजे तुमच्या किडनीजवरती लोड पडतो. अँड बिकॉज ऑफ हायर रिनल वर्कलोड युअर बॉडी नीड्स मोर वॉटर टू फ्लश आउट द वेस्ट. तुमच्या बॉडीला हे एक्सेस प्रोटीन फ्लश आउट करण्यासाठी जास्त पाणी लागतं. आणि जर इफ यू डोंट ड्रिंक इनफ वॉटर डिहायड्रेशन अकर्स आणि किडनीजवरती स्ट्रेन येतो आणि बऱ्याचदा किडनी स्टोन्स असे सारखे आजार तुम्हाला होऊ शकतात. तर जर तुम्ही हाय प्रोटीन डाएटवर असाल तर तुमच्या ब्लड वर्कवरती लक्ष ठेवा. तुमचे ब्लड युरिया लेवल्स जे आहेत ते बायोलॉजिकल लिमिटमध्ये हवे आहेत आणि जर नसतील तर डॉक्टर्सना कन्सल्ट करा आणि तुमचं हायड्रेशन वाढवा. तर whoever is taking a high protein diet or opting for a high protein supplements, do take care of your hydration.